कालचा या महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा शब्दांच्या करून शब्दाची रचना करून शब्दाचे इमले करून मोठा दाखवण्यात आले आहेत। वास्तविक पाहता या संकल्पामध्ये शेतकऱ्यांना न्याय नाही आहे, कामगारांना न्याय नाही, दलितांना न्याय नाही, जे आमची सुशिक्षित पोरं शिकलेली आहेत त्यांच्या हाताला काम नाही। महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दिवसेंदिवस दयनीय होत आहे। केंद्रात शासन त्यांचं आहे, राज्य शासन त्यांचं आहे। आज गॅस जवळजवळ 1250 पर्यंत घरपोच मिळतो आहे। आज डिझेल वाढलं आहे, पेट्रोल वाढलं आहे, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। शेतकऱ्याच्या शेती मालाला भाव नाही आहे। अशा परिस्थितीत सगळ्या जाती धर्मामध्ये विषमता दाखवणारा आणि प्रत्येक जात तू वेगळे असं दाखवणारा कालचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाच्या विरुद्ध महाराष्ट्रातली 12 कोटी जनता प्रचंड असंतोषामध्ये आहे। आज स्वप्नाचं गाजर आज या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलेलं आहे आणि हा त्याचा अर्थसंकल्प आहे। येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिंदे गटाचा जाहीरनामा आहे हे कळत नाही। आम्ही यांना आव्हान देऊन इच्छितो, तुम्ही एवढे जर कामं करत असाल, एवढे जर अर्थसंकल्पामध्ये जर जाहीर झालेलं असेल तर मी तुम्हाला आव्हान करतो की महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, येणाऱ्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात ताबडतोब लावाव्यात। जसं पुण्यामध्ये कसबा झालं तसं महाराष्ट्रात यांचा कसबा झाल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक ठिकाणी यांना हार पत्करवरती आहे। नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, पुण्याची कसबा मतदारसंघ सगळीकडे यांची हार झालेली आहे। येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा या महाराष्ट्रावर फडकणार आहे आणि जनतेला जे आश्वासना खैरात स्वप्नाचं गाजर दाखवण्याचं केलं त्यामुळं आज आम्ही हे गाजर वाटप आंदोलन इथं गेलेलं आहे।